थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जेची खूप गरज असते आणि हीच ऊर्जा देणारे पौष्टिक असे लाडू मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बदाम तुपामध्ये तळून घेतलेले, त्याचबरोबर 1 वाटी सनफ्लावरचे सीड्स मी इथे लालसर रंगावर तळून घेतलेले आणि हे दोन्हीही आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. त्याचबरोबर मी इथे डिंकही तळून घेतलेला आहे. थंडीच्या दिवसात डिंक हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो, तर डिंक आपल्याला या लाडूमध्ये नक्की टाकायचा आहे. तुपामध्ये मी इथे पाव किलो गूळ टाकून घेतलेला आहे. हा गूळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे. हे दोन्ही मिश्रण छान असं वितळलं की ते आपल्याला खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे. मस्त असा आता पाक इथे बनवून तयार झालेला आहे. आता इथे मी 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं दळून घेतलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. इथे मी 1 टेबलस्पून एवढी मेथी भाजून तिची पूड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर बदाम आणि सनफ्लावर सीड्सची मी पावडर जी केलेली होती ती यात टाकून घेतलेली आहे. ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर यातच आपण जो गूळ मेल्ट करून घेतलेला आहे त्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. ते दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे असे याचे लाडू वळून घेऊ शकतात. आता हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने गरम असल्यामुळे मी ते मिक्स करून घेतलेलं होतं. आता ते हाताच्या सहाय्याने मिक्स करून त्याचे आपल्याला तुमच्या आवडीनुसार लाडू वळून घ्यायचे. खूप छान असे मस्त हे लाडू इथे बनवून तयार आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि आवडल्यास माझ्या चॅनलही सबस्क्राईब करा.